मी असं ऐकलं की तुम्ही तुमची बहीण विकाली म्हणून. पण तुम्ही आपली बहीण कोण विकत घ्यायला लागली? किती किंमत आहे तुझ्या बहिणीची? 20 लाख रुपये देता का? जितके तू पैसे मागशील ना तितके तुझ्या बहिणीचे पैसे देतो. भैया चुप बस, बोला लागलो ना मी. पूर्ण 30 लाख रुपये बॅग मध्ये. तू कधी विचार बी करणार नाही तेवढे तुझ्या बहिणीचे पैसे द्यायला लागलो. पण एक गोष्ट लक्षात ठेवी, याच्यानंतर तुझ्या बहिणीच्या आसपास मला कधी दिसलं नाही पाहिजे तू. म्हणजे 20 लाख रुपये मुपलेत आणि आपल्या बहिणीच्या बदलात तुम्ही मला दिलेत? खरंय, जायला घेऊन हिच्याकडून काम करून घ्या, नोकरी करून घ्या, काही करून घ्या, नाही तर फेकून द्या. भैया तुम्ही असं कसं मला कोणाला ऐकू शकता? आई वडील गेल्याच्या नंतर तुम्ही तर मला मोठं केलंय. आज मला तुम्ही एवढा जीव लावला, खाऊ पिऊ घातलं, आणि आज कोणी येते अनओळखीन तुम्ही मला त्याला देऊन टाकता का? भैया मी तुमची लहान बहीण आहे आणि तुम्ही हे कसं विसरा लागलात? जर तुमच्या गप्पा गोष्टी झाल्या असल्या तर घेऊन जाऊ तुझ्या बहिणीला. हा हा, घेऊन जाईला. भैया माझं एकदा ऐकून तर घ्या ना, काय करेल तुम्ही हे? भैया चल. ओ ऐका ना, तुम्ही मला कुठे घेऊन चाललात? हे बघा, मी तुम्हाला कुठेच घेऊन नाही चाललो. मी फक्त तुमच्या भावापासून तुम्हाला वाचविले. भैयापासून वाचवलं, पण मला हे काही समजलं नाही. तुमचा भाऊ पत्ते खेळत होता, सगळे पैसे तो पत्त्यामध्ये हरला. त्याच्या पैसे काय नाही उरलं तर समोरचा माणूस म्हणला त्याला पत्त्याच्या डावावर मान. मग काय, तुम्हाला ठेवलं ते बी 20 लाखासाठी डावावर. मग तुमचा भाऊ 20 लाख रुपये सुद्धा हरला. मग तुमचा भाऊ तुम्हाला घेऊन जाणार होता. तुमचा भाऊ तुम्हाला काय करीन हे मला माहित नाही, पण मग आपल्याकडे पैसे होते तर मी दिले म्हणून मी तुम्हाला वाचविलं. माझा भाऊ माझ्यासोबत असं कसं करू शकतो? तुम्ही आता टेन्शन नका घेऊ, तुम्ही आता एकदम सुरक्षित आहेत. ज्या भावाला मी आजपर्यंत राखी बांधली, मला नव्हतं वाटलं तेव्हा असा निघन म्हणून. मी आज विचार पण नव्हता केला की तेव्हा आज मला विकीन म्हणून. मी या गोष्टीचा कधी विचार पण नव्हता केला की माझा भाऊ मला पत्त्याच्या डावावर मांडेन, माझा भाऊ पत्त्याच्या डावात हरण आणि माझा सौदा करीन म्हणून मी कधी आयुष्यात विचार पण नव्हता केला. जर तुमचं आयुष्य नरक जर नसलं बनायचं ना तर आयुष्यात तुमच्या भावाकडे नका जाऊ. जर तुमचे पाहुणे कुठं चांगले असेल ना तुम्ही तिथं जा, तेव्हा तुम्ही चांगलं राहता. आमच्या गावाकडनं का ना माझी मावशी राहते, मी तिच्याकडेच जाते. खरंच तुमच्या मावशीकडे जाऊन तुम्ही चांगलं तर राहता ना. तिथं तुमचा भाऊ येऊन काही नाटकं बिटकं तर नाही करणार ना? नाही नाही, मग आपला भाऊ तिथं येणारच नाही. आणि प्रत्येक गोष्टीला माझी मावशी तिथं आहे ना, आणि मी तिथं राहून काहीतरी छोटं मोठं काम करेन आणि माझं पोट भरवीत जाईल. आणि मी माझ्या भावाकडे वापस कधीच येणार नाही. जिंदगीचा असा भाऊ कधीच कोणाला नकोय. चला, मी तुम्हाला एसटी बस स्टँडपर्यंत सोडतो. बरं, खरंच धन्यवाद हो. तुम्ही लय मनापासून माझी मदत केली. मी तुमचे उपकार कधीच नाही विसरणार. हे फक्त मी माणुसकीच्या नात्याने मदत केली. बरं चला आता.